Welcome friends. In this video we are going to learn some grammatical items just like gerund, infinitives, finites, word class change and parts of speech. So let's begin language study. Friends, if you haven't subscribed my channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos, especially for standard 10 English. So let's begin language study. First part, gerund. What is gerund? When ing form of verb is used as a noun in the sentence, that ing form of verb is called as a gerund. ज्यावेळेला क्रियापदाला ing लागून येतं आणि तो ing लागलेला जो फॉर्म आहे तो एका नाउन प्रमाणेच वाक्यामध्ये काम करतो, तेव्हा त्या ing फॉर्मला gerund म्हटलं जातं. हा ing फॉर्म कुठलाही कंटिन्युअस टेन्स दाखवत नाही. बघा काही उदाहरणे पाहूया. गार्डनिंग इज अन आर्ट. कुकिंग इज अ सायन्स. आय एन्जॉय रीडिंग पोयम्स. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. या ठिकाणी गार्डनिंग, कुकिंग, रीडिंग आणि रायटिंग हे सर्व ing फॉर्म्स आहे क्रियापदाचे. या ठिकाणी गार्डनिंग, कुकिंग, रीडिंग अँड रायटिंग हे सर्व नाउन्स आहे. सेंटेन्समध्ये ते एका कर्त्याची भूमिका निभवत आहे. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ gerund. पेंटिंग इज ॲन आर्ट. मेकिंग केक इज अ सायन्स. बेकिंग इज अ सायन्स. वॉशिंग इज अ सायन्स. आय एन्जॉय सिंगिंग पोयम्स. आय लाईक सिंगिंग मोर दॅन लिसनिंग टू म्युझिक. या ठिकाणी पेंटिंग, मेकिंग, बेकिंग, washing, singing, listening, these all are the gerund forms of verb. What is infinitive? Sometimes the form of verb in a sentence names the action but does not change according to tense, number of person. Such a form is known as a non-finite किंवा यालाच म्हणतात infinitive. तर यामध्ये क्रियापदाचं असं एक रूप असतं की जे कधीच बदलत नाही. मग तुमचा पर्सन्स बदलो, सिंग्युलर असो, प्ल्युरल असो. फॉर एक्झाम्पल, हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. तर या वाक्यामध्ये टू ड्रिंक हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे. या ठिकाणी आपण कुठलाही कर्ता घ्या. जसं हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन. आता पीपलच्या जागी हाऊ डिड यू फर्स्ट बिगिन, हाऊ डिड दे फर्स्ट बिगिन. तर टू ड्रिंकमध्ये काही फरक पडणार नाही. त्याचसोबत कॅन यू नेम द ब्युरेज. तर या ठिकाणी नेम हा शब्द, द नेम, द वर्ड नेम इज हिअर इन्फिनिटिव्ह. काय इन्फिनिटिव्ह आहे? तर कॅन यू नेम द ब्युरेज यामध्ये तुम्ही कॅन यूच्या जागी तुम्ही यूच्या जागी तुम्ही दुसरा सब्जेक्ट घ्या. कॅन ही नेम द ब्युरेज, कॅन सी नेम द ब्युरेज, कॅन आय नेम द ब्युरेज. तर या ठिकाणी नेम हा वर्ब आहे. नेम हा वर्ब बदलत नाही. अँड इन्फिनिटिव्ह इज यूज्ड विथ और विदाउट टू. अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. कॅन आय रीड द बुक. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. अंडरलाइन केलेले वर्ड्स हे इन्फिनिटिव्ज आहे. आता ज्याप्रमाणे वर्ड्स बदलत नाही त्यांना इन्फिनिटिव्ह म्हणतो, तर त्याचप्रमाणे वर्ड्स बदलतात, क्रियापद बदलते, वर्ब बदलते, त्याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो. अ फॉर्म ऑफ वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, अकॉर्डिंग टू द टेन्स ऑफ द सेंटेन्स, अँड सच वर्ब इज नोन ॲज अ फायनाईट वर्ब. आता बघूया क्रियापद कसं बदलते. यू आर व्हेरी काइंड. यू आर व्हेरी काइंड. आता यू बदलला, सी टाकलं, सी इज व्हेरी काइंड. आता कर्ता आय घेतला, सब्जेक्ट आय आहे, आय एम व्हेरी काइंड. इज, एम, आर द वर्ब्स. दो दे आर हेल्पिंग वर्ब्स बट दे आर वर्ब्स. दे चेंज ॲज द सब्जेक्ट चेंजेस. जसा सब्जेक्ट चेंज होतो तसं क्रियापदांमध्ये सुद्धा चेंजेस होतात. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ finite verbs.
The form of verb changes according to the tense. She goes to school. She is going to school. She has gone to school. She will go to school. She went to school. Here subject is same. She is the subject, but the action in all the sentences is changing, is varying as the tense in the sentence is changing. जसा टेन्स बदलेल त्याचप्रमाणे वर्ब बदलते आणि याच बदलणाऱ्या वर्बला फायनाइट्स वर्ब असं म्हटल्या जाते. तर या ठिकाणी गोज, गोइंग, गॉन, गो ऑल आर फायनाइट वर्ब्स. आणखी काही उदाहरणे बघूया. आय राईट अ लेटर. आय राईट. ही राइट्स अ लेटर. I write a letter. He writes a letter. I write. You write. We write. They write. He writes. She writes. It writes. जसा सब्जेक्ट बदलल्या जाईल तसं क्रियापदामध्ये सुद्धा बदल होईल. तर ज्या क्रियापदांमध्ये सब्जेक्ट बदलल्यानंतर बदल होतात अशा क्रियापदांना आपण म्हणतो फायनाइट वर्ब्स. अ टीचर टेल्स अ स्टोरीज. अ टीचर म्हणजे एक टीचर म्हणजे सिंग्युलर. वर्ब आहे टेल्स V5. दुसऱ्या सेंटेन्समध्ये टीचर्स टेल अ स्टोरीज. टीचर्स किती टीचर्स प्लुरल अनेक टीचर्स आणि वर्ब आहे V1. अनेक टीचर्स V1, एक टीचर V5. So friends, you might have understood finite verbs and infinite verbs. As there is a change in subject, there is a change in the verb form, and such verbs which changes according to the subject, according to the tense, are called finite verbs. Some more examples. Underline the verb and choose the correct option from the bracket. Priti even wrote about it. Wrote is a second form of write, so it is a past tense. Today Sanjay found. Found is a second form of verb find, so it's a past tense. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. या ठिकाणी फाइंड्स हा V5 आहे आणि त्यामुळे हा टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. अंडरलाइन द वर्ब अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. प्रीती वॉज स्कॉर्नफुल. प्रीती म्हणजे एकटी. एकटी म्हणजे सिंग्युलर. धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. धिस इज म्हणजे काय? धिस इज म्हणजे ही म्हणजे एकटी म्हणजे सिंग्युलर. दे आर स्पोर्ट्समॅन. MEN मॅन अनेक वचन. दे सुद्धा अनेक वचन त्यामुळे दे आर स्पोर्ट्समॅन हे वाक्य प्लुरल आहे. नाउ चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. आय डोंट नो. आय डोंट. सी डझंट. आय डोंट नो. सी डझंट नो. माय फादर नोज. वी नो. I am following in your footsteps. He is following in your footsteps. In present tense, if the subject is first person, then the verb will be V1. And if the subject is third person, then the verb will be V5. Underline the gerund, present participle and infinitive. Example A. Setting goal may appear easy, but it is quite challenging. Setting and challenging. These are all the ing forms of verb working here as a noun. Quantifying goals provides specific ways to track progress. Quantifying gerund and to track infinitive. C. It is important to create. To create infinitive. Goals that are within a current skill set or area of expertise. Here to create is an infinitive verb. D. We need to bring down live images down to earth and plan to execute our strategies. या ठिकाणी to bring आणि to execute हे दोन आहेत इन्फिनिटिव्स आणि to earth यामध्ये to आहे preposition. E. Finding the right footing, precisely mastering the skill and getting to the next place all depend on how we approach and tackle the problems. Finding, footing, mastering, getting all are gerund forms of respective verb.
find, put, master, get. Classify the following words in their respective columns. Friends, read all the words carefully. Tackle, trumpet, directly, execute, aggressive, natural, absence, exactly, achieve, clearly, imagination, precisely, create, important, expert, specific, of, and, from, we, but, it. Noun. ट्रम्पेट, absence, imagination and expert हे आहे नाऊन. प्रोनाऊनमध्ये वी, इट आणि ॲडजेक्टिव्हमध्ये ॲग्रेसिव्ह, नॅचरल, इम्पॉर्टंट आणि स्पेसिफिक हे आहेत ॲडजेक्टिव्ज. नाऊनमध्ये बघा ट्रम्पेट, तुतारी, अनुपस्थिती, कल्पना आणि एक्सपर्ट हे नाऊन आहेत. प्रोनाऊनमध्ये वी आणि इट, तो आणि ते. आणि ॲडजेक्टिव्हमध्ये ॲग्रेसिव्ह, आक्रमक, नॅचरल, नैसर्गिक, इम्पॉर्टंट, महत्त्वाचा आणि स्पेसिफिक, विशेष. व्हर्ब क्रियापद. टॅकल, टॅकल करणे, एक्झिक्यूट, एक्झिक्यूट करणे, अचीव, मिळवणे आणि क्रिएट, काहीतरी क्रिएट करणे. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण. डिरेक्टली, एक्झॅक्टली, क्लिअरली, प्रिसाइजली. आणि प्रिपोजिशनमध्ये ऑफ, फ्रॉम. कंजंक्शन इफ, बट, अँड हे आहेत कंजंक्शन, कंजंक्ट करणारे वर्ड्स. आणि इंटरजेक्शन दाखवलं जातं ओ या शब्दाने. ओ उद्गारवाचक शब्द या ठिकाणी आहे ओ, तर इंटरजेक्शन आहे ओ. चेंजिंग वर्ड क्लास. तर यामध्ये काय आहे, तर एकच शब्द एका ठिकाणी व्हर्ब म्हणून यूज होतो, तर तोच शब्द दुसऱ्या सेंटेन्समध्ये नाऊन म्हणून यूज होतो. यालाच म्हटलेलं आहे चेंजिंग वर्ड क्लास. आय डाऊट इफ आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन. मला डाऊट आहे, मला शंका आहे की मी त्याच्यासारखं फास्ट लिहू शकतो की नाही. तर आय डाऊट या ठिकाणी डाऊट हा शब्द व्हर्ब आहे की मला शंका आहे, आय डाऊट. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आय हॅव अ डाऊट. आय हॅव अ डाऊट म्हणजे माझ्याकडे डाऊट आहे. डाऊट ही एक वस्तूसारखा या ठिकाणी यूज झालेला आहे. आय हॅव अ डाऊट म्हणून डाऊट आहे या ठिकाणी नाऊन. आय हॅव अ डाऊट, मला शंका आहे. अबाउट धिस टॉपिक, मला या टॉपिकबद्दल शंका आहे. तर या ठिकाणी डाऊट हा शब्द नाऊन आहे. लाप. वी लाप लाऊडली, या ठिकाणी लाप हा शब्द वर्ब आहे. वी लाप ॲट हिम या ठिकाणी वर्ब आहे. आणि इट वॉज हिज रिडिक्युलस लाफ या ठिकाणी लाफ हा शब्द नाऊन आहे. वी लाफ आम्ही हसतो. वी लाफ ॲट हिम आम्ही त्याला हसतो. अँड इट वॉज हिज रिडिक्युलस लाफ हे त्याचं रिडिक्युलस हास्यास्पद हसणं होतं. हास्यास्पद हसणं म्हणजे या ठिकाणी लाफ नाऊन आहे. वॉकमध्ये वॉक स्लोली वर्ब आहे वॉक. आय वॉक हिअर याही ठिकाणी वॉक वर्ब आहे. आणि तिसरं आय वॉन्ट टू हॅव अ वॉक, मला वॉक करायचं आहे, मला वॉक घ्यायचा आहे. या ठिकाणी वॉक हा शब्द ॲज अ नाऊन आहे. कॅच, कॅच इट वर्ब. दे कॅच द रॅट वर्ब. ही मेड अ गुड कॅच, ही मेड अ गुड कॅच, गुड कॅच या ठिकाणी कॅच नाऊन. थ्रो, थ्रो द बॉल, थ्रो द बॉल वर्ब. थ्रो हा वर्ब आहे. ही थ्रोज द बॉल, तो बॉलला फेकतो. याही ठिकाणी वर्ब आहे, फेकण्याची क्रिया आहे. हिज थ्रो वॉज परफेक्ट, त्याचा थ्रो परफेक्ट होता. त्याचा थ्रो, थ्रो या ठिकाणी नाऊन आहे. टर्न, टर्न अबाउट या ठिकाणी टर्न हा शब्द आहे वर्ब. टर्न अबाउट. आय टर्न ऑन द वे याही ठिकाणी टर्न ही एक ॲक्शन दर्शवतो, वर्ब आहे. आय टूक अ टर्न, मी टर्न घेतला या ठिकाणी टर्न नाऊन आहे. टेक अ राईट टर्न या ठिकाणी सुद्धा टर्न हा नाऊन आहे. इट वॉज माय टर्न याही ठिकाणी टर्न हा नाऊन आहे. तर टर्न कधी वर्ब आहे तर कधी नाऊन आहे. द वर्ड क्लास ऑफ अ वर्ड चेंजेस विदाउट ॲडिंग एनी प्रिफिक्स ऑर सफिक्स. या शब्दांना सफिक्स किंवा प्रिफिक्स लावायची गरज पडत नाही. सम मोर एक्झाम्पल्स ऑफ चेंजिंग वर्ड क्लास. रिमूव्ह द पोटॅटो पील्स, पोटॅटोचे पील्स रिमूव्ह करा म्हणजे पोटॅटोचे वरचे जे टरफलं असतात ना ते काढून टाका म्हणजे पील्स या ठिकाणी आहे नाऊन.
पील द पोटॅटो, पोटॅटोला पील करा. या ठिकाणी पील हा शब्द वर्ब आहे. सी वर्क्स ॲज अ नर्स, यामध्ये नर्स हा शब्द नाऊन आहे. इन द लास्ट सेंटेन्स यू हॅव टू नर्स अ पेशंट टिल ही सी रिकवर्स. टिल ही और सी रिकवर्स यू हॅव टू नर्स. टू नर्स हिअर इज अ वर्ब. जर अजूनपर्यंतही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.